इराणसोबत भारताने योग्य प्रकारे मैत्री टिकवली असती तर भारताला गॅसचा पुरवठा होऊ शकला असता आणि आजचा तुटवडा कदाचित जाणवला नसता. तसेच सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करून आंदोलनांवर निर्बंध घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक परिस्थिती आणि विविध करारांबाबतही सरकारवर टीका करण्यात आली आहे. दरम्यान 23 तारखेला नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. इराणने जशी मित्रता निभावली तर आपण सुद्धा मित्रता निभावली असती तर भारताला सुद्धा इराणने गॅस पुरवला असता. आता गॅसचा तुटवडा झालाय. येणाऱ्या कालावधीमध्ये बँकेमधला पैसे काढणं सुद्धा असणारा अडचणीचं होणार आहे. सरकारच्या धोरणांमुळे भारतीय नागरिकांना त्रास व्हायला लागला अशी असणारी परिस्थिती आहे. इराण आपल्याबरोबर जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नावरती उभा राहिला, परंतु अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवरती ज्यावेळेस हमला केला त्यावेळेस आपण इराणच्या बाजूने नाही असं स्पष्ट केलं. इराणचे जे मित्र आहेत, चायना आहे, त्यांना तेल पोचेल याची पूर्ण जबाबदारी इराणने घेतली. इराणने जशी मित्रता निभावली तर आपण सुद्धा मित्रता निभावली असती तर भारताला सुद्धा इराणने गॅस पुरवला असता अशी परिस्थिती आहे. आणि आज जो तुटवडा दिसतोय, गॅस सिलेंडरचा तुटवडा दिसतोय, तो कदाचित आपल्याला दिसला नसता. आता ह्या तुटवड्यामुळे शासनाने काय केलंय की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचा जो कायदा आहे तो लागू केला आणि त्याच्याच बरोबर हे सांगितलं की आंदोलन तुम्हाला करता येणार नाही. ज्यांच्याकडे धोरण नाहीत, फक्त जात आणि धर्म एवढंच फक्त असणारं अजेंडा आहे, त्यांना ते आंतरराष्ट्रीय राजकारण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता गॅसचा तुटवडा झालाय. येणाऱ्या कालावधीमध्ये बँकेमधला पैसे काढणं सुद्धा असणारा अडचणीचं होणार आहे. आणि ते जर झालं तर सामान्य माणसाचा बँकेमधला पैसा हा बँकेतच राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आणि पंतप्रधान यांचं नाव एसटीएम फाईलमध्ये आल्यामुळे मराठी जी म्हण आहे, कोणी यावर टिकली मारून जावं, त्या पद्धतीने असणारं ज्याला ज्याला जे भारताकडून साधून घ्यायचं आहे त्याच्यावरती मुकाट पडेल नरेंद्र मोदी सह्या करतोय आणि एग्रीमेंटच्या नावाखाली ते लोकांना सांगतात आहेत अशी परिस्थिती आहे. ही धोकादायक परिस्थिती आहे असं मी मानतो. आणि तमाम भारतीयांना माझं आव्हान आहे की आपण 23 तारखेला नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मोहन भागवत यांना आपण असं विचारूया की जो सांस्कृतिक माणूस तुम्ही म्हणताय, नरेंद्र मोदी हा तुमच्या सांस्कृतिक थिअरीमध्ये बसतो का, आणि बसत नसेल तर त्याला बाजूला का हटवत नाही, हा सवाल आपण त्यांना विचारूया. आणि म्हणून सर्वांनी 23 मार्चला नागपूरला पोचा असं आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, नमस्कार.